मम्मी आता या काय सांगतायत का काय सत्या भाऊजींना सगळं? सध्या ते मला मम्मी साहेब आणि सपनाताई त्यांच्याशी गप्पा मारायच्या होत्या. कंटाळा आला ना खोलीत बसून बसून, म्हणून आले होते. मीच म्हणलं मंजिरीला तेवढाच इरंगुळा बस इथं. हो पण मी तुम्हाला एवढा आवाज देतोय, हो तरी द्यायची ना साधी. अरे गप्पा एवढा रंगला होता, आवाजच नाही ऐकू आला तुझा. हा आता इथं एवढं जोर जोरात कपडे आदळतात आणि असे आवाज येतो. रमलो होतो ना आम्ही गप्पांमध्ये. बर काय काय झालं, काय बोलायचं होतं तुला? सांगतो तुम्हाला, चला. वाघमारे दिसत नाही ना तुम्हाला? अरे आंधळी आहे ना मी. सपने खूपलं आता कोण तुझं समजतो ना एवढं. आपणच घे, वाटून वाटून घेऊ. बोल काय बोलायचं होतं तुला? सांगतो. वाघमारे, मी तात्याची इथं गेलो होतो. तिथं मला जी पोलीस गाडी दिसली त्याच्याबद्दल बोलायचं मला. जाऊ दे, काय नको बोलू. ठेव तुझ्यापाशी सगळं. का? हो एवढं का चिडलाय तुम्ही? मग काय करू रे? मग अशी एवढं मागं लागले होते तुला, थांब मी पण येते, तर अजिबात नाही म्हणालास. अहो वाघमारे, तिथं बलमानी जयद्या होते की माझ्या बरोबर, आणि मी काय परत आत गेलोच नाही. उलट तात्याच बाहेर आला होता. आणि ती पोलीस गाडी तिथं काय याची कारण सांगायला लागला मला. वाघमारे तुम्हाला सांगू काय, त्याचं एक बी कारण पटलं नाही मला. सत्या, तात्या साहेबांना कळालं असणार तुला संशय आला, म्हणून ते स्वतःहून सांगायला आले बाहेर. कारण बघ ना, ना तिथं कुठली सभा आहे, ना त्यांना एक्स्ट्रा सिक्युरिटी द्यायची वरून ऑर्डर आली. मग पोलीस गाडी तिथं काय करत असेल? तेच तर काय कळणं झालंय. मला असं वाटतंय की पोलिसांपैकीच कोणीतरी सामील आहे तात्याला. वाघमारे, मला तर असं वाटतंय की तात्याची फाईल पण चुकून गाळ झालेली नाहीये. कुठल्या तरी आतल्या माणसानं त्याची मदत केली. एवढ्या खात्रीनं कसं काय सांगू शकतोस? सांगू शकतो वाघमारे, कारण तात्यानं जी काय कारणं दिली ना ती सगळी न पटण्यासारखी होती. पण पोलिसातलं कोणीतरी त्याला शामिल आहे एवढं नक्की. सत्य, खरंच तू म्हणतोस तसं असेल ना, तर लवकरात लवकर त्या माणसाचा शोध घेतला पाहिजे. कारण तसं नाही केलं तर आपणच अडचणीत येऊ, आणि तात्यासाहेब उजळ मात्यानं फिरताना दिसेल, आणि तसं मी होऊ देणार नाही. बरोबर आहे तुमचं. मला बी असं होऊ द्यायचं नाहीये, पण काय करावं तेच कळत नाही ना. कसं शोधून काढायचं? सत्या, माझ्याकडे काय रे, असं केलं ना नक्कीच त्या माणसापर्यंत आपण पोचू, आणि त्या तात्या साहेबांना आणि त्या आर्यनला पुन्हा गजाड करू शकतो. अहो मग सांगा ना काय आयडिया आहे, लगेच कामाला लागू आपण. नाही सत्या, आपण नाही, मी. मला एकटीला कामाला लागावं लागेल. वाघमारे काय बोलताय तुम्ही? हे बघा, मी तुम्हाला एकटीला कुठलीच मोठी रिस्क घेऊ देणार नाही. एक तर आता एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर पडलाय तुम्ही, आणि परत असं काहीतरी बोलताय. हे बघा, ते काय नाही, या प्रकरणाचं काय करायचं ते आम्ही बघू. तुम्ही या सगळ्यात पडायचं नाही. सत्या, अरे तू असताना मी कुठल्या संकटात अडकणार आहे का? तू मला अडकून तरी देशील का? सत्या, अरे मी तरी तुला एकट्याला कसं अडकून देईन या सगळ्यात? तू एकदा ऐकून तरी घे ना माझ्या डोक्यात काय प्लॅन आहे ते. तुम्ही एकट्यानं सगळं करणार असाल ना तर मला नाही ऐकायचं प्लॅन. तुम्हाला अजून कुठल्या संकटात अडकलेलं नाही बघायचं मला.
अरे सत्य, तू असताना कशी अडकणार संकटात मी? मला खात्री आहे तू मला अडकूनच देणार नाहीस. हे बघ, आणि एकटीने सगळं करणार आहे म्हणजे तुला कसलीच मदत करू देणार नाही असं नाहीये. सत्य रे, तुझ्या तुझ्याशिवाय आजपर्यंत कुठले चक्रव्यूह भेदता आले का मला? बर चल, जास्त विचार करू नको. हे असं एकमेकांवर रुसत बसलो ना, तो माणूस कधी निसटून जाईल कळणार पण नाही.